नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेवर आधारित काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत, जे परीक्षेला आयोगाकडून वारंवार विचारले जातात। चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या सदस्यांचा समावेश प्रॉक्सी वोटिंगमध्ये होतो? अ. सशस्त्र दलांचे सदस्य, ब. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे सदस्य, क. राज्य पोलीस दलातील राज्याबाहेर नेमलेले सदस्य, ड. केंद्र शासनाचे भारताबाहेर नेमलेले कर्मचारी। ऑप्शन आहेत अ आणि ब, ब, क आणि ड, ऑप्शन क फक्त ब, ऑप्शन ड वरीलपैकी सर्व। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड वरीलपैकी सर्व। वरीलपैकी सर्व सदस्यांचा समावेश हा प्रॉक्सी वोटिंगमध्ये होतो। प्रश्न क्रमांक 2, भारतीय डायस्पोरा बद्दल खालील कोणती विधाने बरोबर आहेत? अ. ज्या भारतीय नागरिकांचे वास्तव्य भारताच्या बाहेर आहे परंतु त्याने भारतीय पासपोर्ट धारण केला आहे, ब. भारतातून पूर्वी स्थलांतरित झालेले आणि जगाच्या विविध देशांमध्ये वास्तव्य करून राहत असलेले नागरिक, क. सध्या भारत देश हा जगातील प्रथम क्रमांकाचा डायस्पोरा आहे। ऑप्शन आहेत अ, अ आणि क, ऑप्शन ब फक्त ब, ऑप्शन क वरीलपैकी सर्व, ऑप्शन ड ब आणि क। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब फक्त ब। भारतातून पूर्वी स्थलांतरित झालेले आणि जगाच्या विविध देशांमध्ये वास्तव्य करून राहत असलेले नागरिक यांना भारतीय डायस्पोरा म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3, नागरिकत्व लोप किंवा समाप्त होण्याचे कारणे कोणती? अ. नागरिकत्वाचा त्याग करणे, ब. नागरिकत्व संपुष्टात येणे, क. नागरिकत्व काढून घेणे। ऑप्शन आहेत अ, अ ब, ब फक्त क, ऑप्शन क ब आणि क, ऑप्शन ड अ ब क। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड अ ब क। प्रश्न क्रमांक 4, शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत अ. कलम 20, ऑप्शन ब. कलम 21, ऑप्शन क. कलम 21 ए, ऑप्शन ड. कलम 21 बी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. कलम 21 ए। प्रश्न क्रमांक 5, कलम 13 मध्ये कशासाठी तरतूद करण्यात आली आहे? अ. राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या, ब. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद, क. नागरिक एकरूप संहिता, ड. अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद। प्रश्न क्रमांक 6, खालील दिलेले प्राधिलेख व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा। प्राधिलेख आहेत देहोपस्थिती, परमादेश, उत्प्रेषण, अधिकार पृच्छा। त्यांचे अर्थ आहेत कोणत्या अधिकाराने असे प्रमाणित करण्यात येते की सदैव उपस्थित राहणे, आम्ही आज्ञा देतो। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब। प्रश्न क्रमांक 7, कलम 32 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत अ.
धर्म स्वातंत्र्याचा हक्क, ब. न्यायिक पुनर्विलोकन, ऑप्शन क. घटनात्मक उपायांचा अधिकार, ऑप्शन ड. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. घटनात्मक उपायांचा अधिकार. प्रश्न क्रमांक 8. 44व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता हक्क वगळण्यात आला? ऑप्शन आहेत अ. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, ऑप्शन ब. एकत्र जमण्याचा हक्क, ऑप्शन क. संपत्ती संपादन करणे, धारण करणे किंवा विक्री करणे, ऑप्शन ड. वास्तव्याचे स्वातंत्र्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. संपत्ती संपादन करणे, धारण करणे किंवा विक्री करणे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. कलम 21A नुसार 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण देणे. ब. कलम 21 हे 85वी घटना दुरुस्ती कायद्याअंतर्गत घटनेत समाविष्ट करण्यात आले आहे. ऑप्शन आहेत अ. अ बरोबर ब चूक, ऑप्शन ब. ब चूक अ बरोबर, ऑप्शन क. दोन्ही बरोबर, ऑप्शन ड. दोन्ही चूक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. अ बरोबर ब चूक. प्रश्न क्रमांक 10. जन्मदाता किंवा पालक यांनी आपल्या पाल्यास किंवा अपत्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे नागरिकांसाठी कर्तव्य कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. कलम 51A. प्रश्न क्रमांक 11. 42वा घटना दुरुस्ती कायदा 1976 अंतर्गत प्रस्ताविकेमध्ये कोणते नवीन शब्द समाविष्ट करण्यात आले? ऑप्शन आहेत अ. सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, ऑप्शन ब. लोकशाही, गणराज्य आणि एकात्मता, ऑप्शन क. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, ऑप्शन ड. सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि समानता. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. प्रश्न क्रमांक 12. भारतीय घटनेची प्रास्ताविका कोणी तयार केलेल्या उद्देशपत्रावर आधारित आहे? ऑप्शन आहेत अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन ब. पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क. डॉक्टर B.R. आंबेडकर, ऑप्शन ड. B.N. राव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ. भारतीय घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. ब. प्रास्ताविकेतील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे भारतीय जनतेने स्वीकारलेले आदर्श आहेत. क. 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारतीय घटना स्वीकृत करण्यात आली असे प्रस्ताविकेत नमूद करण्यात आले आहे. ऑप्शन आहेत अ. अ ब सत्य, ऑप्शन ब. फक्त क, ऑप्शन क. ब क सत्य, ऑप्शन ड. वरीलपैकी सर्व सत्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. अ आणि ब सत्य विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये
जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यकारभारात सहभागी होते. ब. अप्रत्यक्ष लोकशाही दोन प्रकारची असते, संसदीय आणि अध्यक्षीय. क. भारताने अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केला आहे. ऑप्शन आहेत अ आणि ब योग्य. ऑप्शन ब फक्त क योग्य. ऑप्शन क ब आणि क योग्य. ऑप्शन ड वरील पैकी सर्व योग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. अ आणि ब योग्य विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ. लोकशाही समाजवादात सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेवर विश्वास असतो. ब. मात्र 1991 पासून सुरू करण्यात आलेल्या उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरणामुळे भारतीय समाजवाद विरळ होत आहे. ऑप्शन आहेत अ. दोन्ही योग्य. ऑप्शन ब. दोन्ही अयोग्य. ऑप्शन क. अयोग्य ब अयोग्य. ऑप्शन ड. अयोग्य ब योग्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. दोन्ही योग्य. Thank you guys, please do like, share and subscribe.